औरंगाबाद जिल्ह्यातील केळगावाचे सुपुत्र जवान संदीप जाधव जम्मू काश्मीरमध्ये शहीद झाले। शहीद संदीप जाधव यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात केळगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या अंत्ययात्रेला मोठा जनसमूह लोटला। भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला। शहीद जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। संदीप जाधव 2002 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी सैन्यात भरती झाले होते। जाधव 15 वर्षांच्या सेवेनंतर पुढच्या 1.5 वर्षात सेवानिवृत्त होणार होते। खरं तर जाधव यांचा धाकटा मुलगा शिवेंद्रचा आज पहिला वाढदिवस आहे। त्याच्या वाढदिवसाची घरी तयारी सुरू होती, पण जाधवांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। शहीद जाधवांचं पार्थिव आज गावात आलं, त्यानंतर लष्करी इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। शत्रूशी 2 हात करताना वीरमरण आलेले संदीप जाधव हे तिसरे जवान आहेत। यापूर्वी 2003 मध्ये माधवराव गव्हांडे, 2010 मध्ये काळूबा बनकर यांनाही वीरमरण आलं होतं। तर देशाची सेवा बजावत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील गोगवे गावचे वीर जवान श्रावण बाळकू माने हेही शहीद झालेत। श्रावण यांच्या पार्थिवावर देखील आता लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत। शहीद श्रावण माने यांचं पार्थिव दिल्लीहून आज सकाळी कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं। अवघ्या 24 वर्षांचा हा जवान पाकिस्तानी सैन्याशी लढताना शहीद झाल्यामुळे गोगवे गावामध्ये संतापाची लाट उसळली आहे। संतप्त ग्रामस्थांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला। भारत सरकारनं पाकिस्तानी सैन्याशी 2 हात करून जशास तसं उत्तर देण्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। गोगवे गावामध्ये शोककळा पसरलेली आहे आणि श्रावण माने यांच्यावर आता अंत्यसंस्कार सुरू आहेत। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर आहेत। प्रताप, अत्यंत भावपूर्ण आणि शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत। श्रावण माने ज्या गावामध्ये वाढले, ज्या गावामध्ये ते लहानाचे मोठे झाले, जिथे त्यांची शाळा होती, घर होतं, या परिसराविषयी काही वेळापूर्वीच तुम्ही बोलला होतात। आत्ता या क्षणी नेमकं काय घडतंय तिथं? श्रावण माने यांचं पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी 2 मिनिटातच पोहोचेल या दिशेने ते पार्थिव निघालेलं आहे। गावातून त्यांची अंत्ययात्रा काढल्यानंतर आता हे पार्थिव गावाचे जे माळ आहे त्या माळावर अंत्यसंस्काराचं हे सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तिथे काहीच वेळेत आल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिलं जाईल। एकूणच आपण बघतो की वयाच्या 24व्या वर्षी भारत मातेसाठी बलिदान देण्याचं भाग्य माने यांना लाभलं। त्यामुळं इथे असणाऱ्या प्रत्येकाला कारण अभिमान वाटतोय, कारण वयाच्या 20व्या वर्षीच तो आर्मीमध्ये भरती झाला आणि 24व्या वर्षीच अवघे 4 वर्ष भारत मातेचं रक्षण केल्यानंतर त्याला भारत मातेसाठी आपलं बलिदान देता आलं। याच्यासारखी दुसरी गोष्ट कुठली नाही, अशा प्रकारची भावना इथं असणाऱ्या सगळ्यांची आहे। आता थोडासा पाऊस सुरू झालाय, पण तरी देखील लोक जागेची हललेली नाहीयेत, कारण त्यांना आपल्या लाडक्या शहीद झालेल्या मुलाला अखेरचा निरोप द्यायचा आहे। गोगवे गाव असेल किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीतील मोठ्या संख्येनं ग्रामस्थ अंत्ययात्रेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात अंतिम संस्कार त्यांच्यावर केले जातील। लष्करी इतमामात हे संस्कार असतील। एकूणच आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं ज्या कारवाया वारंवार होत आहेत त्याच्याबद्दल या ठिकाणी संताप व्यक्त केला जातोय। जर सरकार धोरणात्मक निर्णय घेऊन सर्जिकल स्ट्राईक सारखे अनेक वेळेला ऍक्शन घेतली तर हे सगळे प्रकार थांबू शकतील आणि आपल्या युवकांचे, आपल्या जवानांचे प्राण वाचतील, असं इथल्या लोकांचं मत आहे। एकूणच आपण बघतो की या पंचक्रोशीत पाऊस मोठा असतो तरी देखील लोक लांबून या गावाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। निश्चितच धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीबद्दल। पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या, हे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, असं इथले ग्रामस्थ सांगतायत। देशासाठी बलिदान दिल्याचा अभिमान आणि त्याचबरोबर अवघ्या 24 वर्षांच्या श्रावण माने यांना गमावल्याचं दुःख अशा संमिश्र भावनांसह
गोगवे गावामध्ये अंत्यसंस्कार दिले जात आहेत. श्रावण मानेंना अखेरचा निरोप दिला जातोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.